तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन भात। त्याच्यासाठी सोयाबीन स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा धुवून भिजत ठेवलेले आहेत। तर चला बघूया रेसिपी। तर आपण इथे मसाले घेतले, थोडी हळद घेतली, चवीप्रमाणे मीठ, घरचं तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि ते अजिनोमोटो आहेत। अजिनोमोटो ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर घ्यायचा, नाही तर नाही टाकायचा। तर आपले सोयाबीन भिजलेले आहेत, मी इथे छोटे घेतले, तुम्ही मोठे पण घेऊ शकता। आता इथे सगळे आपण पिळून घेऊया सोयाबीन। तर आपण इथे पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले आहे, तेल थोडं जास्त घ्यायचे। तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे, तर मसाले टाकूया। मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत एकदम। आपल्याला याच्यात कांदा लसूण वगैरे काहीच नाही टाकायचं। मसाले व्यवस्थित असे तळून घेऊया। बघा, अशा प्रकारे मसाला करून घ्यायचा आपल्या तेलात चांगला, नाहीतर मग कच्चा वास येईल मसाल्याला। आता सोयाबीन टाकूया। सोयाबीन पण छान परतून घ्यायचे त्याच्यात। हे बघा, मस्त परतून घ्यायचे। जे मटण खात नाही त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे, एकदा करून बघा, अशी सुंदर लागतात एकदम। आता यांना 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया झाकण ठेवून। तर आता बघूया, बघा छान अशी वाफ आलेली आहे, त्याला परतून घ्यायचे छान एकदा। आपले सोयाबीन झालेले, आता याच्यात भात घालूया। सोयाबीनमध्ये पूर्ण बघा, आपला सोयाबीनचा भात तयार आहे छान असा। एकदा करून बघा, छान लागतो। तर चला आता आपण सर्व करूया याला। तर हा आपला असा साधा सोपा आणि झटपट होणारा सोयाबीन भात तयार आहे, एकदा करून बघा।